या अक्षर गट क्रमांक 2 मध्ये ई आहे, म्हणजे पहिली वेलांटी किंवा ऱ्हस्व वेलांटी आहे. मग प्रत्येक अक्षराला ऱ्हस्व वेलांटी लावून त्या अक्षराचं आपण वाचन करूया. हा चला. क ई की, क ई की. म ई मी. मी नाही म्हणायचं, मी. उच्चाराकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीलाच मुलांना ऱ्हस्व आणि दीर्घ उच्चार कसा असतो, कशा प्रकारे केला जातो याचा परिचय करून दिला तर पुढे सुद्धा लेखन श्रुत लेखनाद्वारे मुलांना खूप चांगल्या प्रकारे ऱ्हस्व दीर्घाचा परिचय होऊ शकतो. चला. ल ई ली. घ ई काय होईल? घी. हा घी. चला पटकन. र ई काय होईल? री. काय होईल? री. या पद्धतीनं 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 काय राहिलं रे? की काय राहिलं? ब ई काय होईल? बी. चला ओके. माझ्या पाठीमागे म्हणा. क ई की. म ई मी. ल ई ली. घ ई घी. र ई री. ब ई बी. की मी ली घी री बी. हा या पद्धतीनं मुलाकडून सराव घ्यायचा. चला कोण येते? हा चला. आता कोणते कोणते अक्षर वाचले आपण? की मी ली घी री बी. मग आता हे ऱ्हस्व वेलांटीचे अक्षर. मग या अक्षराचा जास्तीत जास्त सराव करून घेण्यासाठी की मी ली घी री बी चे थीम चक्र तयार करायचे. सुरुवातीला फळ्यावर लेखन करून सराव घ्यायचा. नंतर अशा पेजवर थीम चक्र तयार करायचे आणि त्याचा सुद्धा सराव घ्यायचा. या ठिकाणी उभ्या रेषेवर लिहिलेले आहेत उभ्या पद्धतीनं, पण फळ्यावर गोल आकार पद्धतीचे आहेत. तर आपण जास्तीत जास्त सराव घेऊया. चला मुलांनो थीम चक्र. चला सुरुवातीला रसोमी हे खडू घे. चला पटकन रसोमीला गोल कर. हां पटकन म्हणायचं मी म्हणून. बाकीच्याने म्हणा मी मी. बघा ते याच्यामध्ये एक मीरा शब्द आहे, परंतु तिला दीर्घ वेलांटी आहे, त्याच्यामुळं गोल केलेलं नाही. चल बा या सुद्धा गोल कर. किला सुद्धा. ओके. की मी बी ली री या तीन चक्राचे फळ्यावर वाचन केल्यानंतर ते शब्द किंवा त्यापेक्षा जास्त शब्द या पेजवर लिहून मुलाकडून थीम चक्र तयार करून घेतलेले आहेत. की मी ली घी री बी या अक्षरापासून किंवा या अक्षराचा वापर करून एक 9 ते 10 शब्द या ठिकाणी लिखाण केलेले आहेत.
त्या शब्दाचं मुलाकडून वाचन आपण करून घेऊया. रिकामा, बीमार, बिरबल, किरकिर, किलबिल, लिलाव, घिरघिर, रिकाम, मिलाई. अशा पद्धतीचे शब्द तयार करून घेतलेले आहेत. आता हे शब्द मुलाकडून वाचन करून घेऊया. चालेल. स्टार्ट. पाठवते. या पद्धतीने प्रत्येक मुलाकडून हे शब्द वाचन करून घ्यायचे आणि नंतर छोटे छोटे कार्डद्वारे हे शब्द तयार करून घ्यायचे. बघा, या ठिकाणी आपण ह्रस्व वेलांटी चे अक्षर चे शब्द बघितले. आता या ठिकाणी एक दुसरी वेलांटी ई. मग क, ई, की. मग ई, मी. ल, ई, ली. घ, ई, घी. र, ई, री. ब, ई, बी. पटकन म्हणायचं आता. की, की. मी, मी. ली, ली. घी, घी. री, री. बी, बी. या पद्धतीनं ह्रस्व आणि दीर्घ या दोन्ही वेलांटीचा उच्चार थोडा व्यवस्थित आणि जास्तीत जास्त सरावाने उच्चार करून घेणे अपेक्षित आहे. लुक ॲट द ब्लॅक बोर्ड. चला, आता या ठिकाणी दुसरी वेलांटी दीर्घ वेलांटी जोडून जे नवीन शब्द तयार होतात ते लिहिलेले आहेत. जवळपास 12-13 आहेत. बाकीचे सुद्धा चार्ट मध्ये आहेत. ते चार्ट घ्या रे विराट. चला, या शब्दाचं आपण वाचन करून घ्या. ललकारी, रिकामी, कबीर, आरबी, बीमारी, मिलन, काबिल, लीला, काकी, बरी, इरी मिरी, लाली, अलमारी, कामी, काबिल, माघारी. चला, कोणी ते ह्रस्व वेलांटीचे अक्षर आणि शब्द या ठिकाणी पेजवर लिहिलेले आहेत. याचे झेरॉक्स काढून मुलाकडून आपण वाचन आणि लेखन याचा सराव घेऊ शकतो. सुरुवातीला वाचनाचा सराव घ्यायचा, नंतर लेखनाचा.